तर नमस्कार मित्रांनो, आज आपण पिठाची गिरणी म्हणजे आपले 2 in 1 म्हणजे पिठाची गिरणी विथ आपल्याला पल्वरायझर म्हणजे मसाला वगैरे बारीक जर करायचा असेल तर अशी भारतातील सगळ्यात हेवी ड्युटी आणि प्युअर स्टेनलेस स्टील अशी असणारी ही मशीन आहे. गिरण आहे, 8 चक्की आहे. हे 3 HP मध्ये आणि 2 HP मध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे. याच्यामध्ये पॅक पीटी मॉडेल पण आपल्याकडे अवेलेबल आहेत. तर याच्यामध्ये महत्वाचं काय तर हे ISI मार्क आणि प्युअर कॉपर रोटर असणारी कॉपर वायडिंग असणारी ह्याला मोटर वापरलेले आहे. मेक इन इंडिया असणारी ही मशीन आहे. तर 3 HP चे आहे. 3 HP असल्यामुळे ह्याला पॉवर खूप आहे. तर यामध्ये आपण काय काय बारीक करू शकतो बघा. आता खोबरं करायचं असेल बारीक, खोबरं बारीक करू शकता. तुमचा मसाला कुटायचा असेल मसाला कुटू शकता. काही तिखट महिला करतात तिखट करू शकता. अगदी तुमच्या डाळीचं पीठ असेल, अगदी एकदम बारीक बारीक म्हटलं तर सगळ्यात बारीक पीठ ह्या मशीननं आपल्या करता येतं. तर या मशीननं कुठलं पीठ करता येतं बघूया. तर सगळ्यात महत्वाचं बेसनचं पीठ सगळ्यात बारीक लागतं ते होतंय. त्यानंतर उडदाचं होतंय जे पापडला वापरतो आपण. त्यानंतर आपले ज्वारी, बाजरी, गहू, हरभरा, सॉरी अजून मका वगैरे असेल, भरडा करायचा असेल. याच्यामध्ये आपल्याला 7 प्रकारच्या वेगवेगळ्या जाळ्या दिलेल्या आहेत. अशा वेगवेगळ्या 7 प्रकारच्या जाळ्या दिलेल्या बघू शकता. ह्या टोटल 7 जाळ्या आहेत. त्याच्याबरोबर आपल्याला हे टोकरी पण दिलेलं आहे. ह्याच्यामध्ये आपण मसाला वगैरे बारीक करायचा असेल त्यावेळेस हे प्लेट काढून आपण ही टोकरी टाकून ह्या टोकरीमधनं आपल्याला जे खोबरं असेल, तुमचं खारीक असेल, खारीक आपल्याला बिया काढून टाकायचे. खारीक असेल, तुमची हळदी असेल किंवा आपण त्याला हळकुंड म्हणतो, अशा प्रकारचे मोठे मोठे मसाले असतील ते बारीक करायचं असेल, धन पावडर करायचे असेल तर बऱ्याच प्रकारचे ह्यानं मसाले बारीक होतात. आणि ही घरगुती वापरता येते अथवा तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर बिझनेससाठी वापरता येते. एकदम हेवी ड्युटी 2 in 1 आणि आताच्या युगातली ही सर्वात बेस्ट आणि नेव टेक्नॉलॉजी आपण म्हणतो याला. तर हे पूर्ण स्टेनलेस स्टील असणारी, जोपर्यंत तुमच्याकडे मशीन राहील तोपर्यंत अशा प्रकारे हे चमकत राहील, कारण का प्युअर स्टील मध्ये आहे. तर ही हेवी ड्युटी मशीन आहे. तर या मशीनची आतली जी ग्राइंडर आहे तो ग्राइंडर पण एकदम हेवी ड्युटी आहे. पूर्ण बॉडी बघू शकता हेवी ड्युटी आहे. तर आपण या मशीनला फुल्ली ऑटोमॅटिक आहे. फुल्ली ऑटोमॅटिक आहे. हे आपण आता ह्याची जाळीवरची ते जोडून आपण ह्याचा डेमो पण घेणार आहे. फुल्ली ऑटोमॅटिक म्हणजे काय, आपल्याला जर ह्याच्यातलं धान्य संपलं तर ऑटोमॅटिक बंद होणार आणि धान्य टाकल्यानंतर ऑटोमॅटिक चालू होणार, अशा प्रकारची मशीन आहे. तुम्हाला गहू आणि बाजरी किंवा अन्य काय तुमचं असेल तर हे 2 मोड दिले त्याच्यामध्ये. खाल्ल्या मोड मध्ये अन्य तुमचं काय असेल, गहू, बाजरी, ज्वारी, हरभरा, सॉरी बाजरी सोडून, आणि वरती असेल तर बाजरी, असे 2 सिस्टम ह्याच्यामध्ये दिलेले आहेत आपल्याला. तर आता तुम्हाला खोबरं वगैरे जर बारीक करायचं असेल तर ते टोकरी जोडायचे आणि गहू, बाजरी, मका वगैरे ह्याच्यामध्ये टाकायचे, हे लक्षात ठेवायचं आहे. तर याचा 5 मिनिटांमध्ये आपण आता डेमो पण पाहणार आहे. तत्पूर्वी आपण जोडाजोडी करूया. याच्यामध्ये 7 जाळ्या वेगवेगळ्या दिलेत. दोन्ही साईडला 2 धरायचे हँडल पण दिलेत, आपण जोडले नाहीत अजून, जोडणार आहे. स्टील डबा दिलेला आहे, डब्यामध्ये आपलं पीठ वगैरे पडणार आहे पुष्कळ. तर याच्यामध्ये हा बेल्ट दिलेला आहे ती वरती लावायचा आपल्याला. आणि जे जाळीला ह्या डब्याला आपल्याला कसं फिट करायचं हे जाणून घेऊया. हे पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय, ह्या कडी काढायच्या. आता ह्या कडीला आपल्याला हे फिटिंग करून घ्यायचंय महत्वाचं. तर हे अशा प्रकारे आपण आता बसवून घेणार आहे. हे बसवल्यानंतर आपल्याला हे लॉक करून घ्यायचंय. जोडून पूर्ण तयार झालेले. आपल्याला कुठं पीठ वगैरे अडकलं असेल तर ते काढायसाठी दिलेलं, क्लिनिंग करण्यासाठी. तर याच्यामध्ये आपल्याला या साईडला यायचं पहिल्यांदा. तर या साईडला तुम्हाला सर्व माहिती दिलेली आहे. हे दोन्ही माहिती तुम्ही वाचू शकता. मी तुम्हाला सर्व माहिती वाचून सांगितलेली आहे. सुरुवातीला छोटी माहिती तुम्हाला देतो. आता सुपर फाईन म्हणजे ह्याच्यापेक्षा सर्वात लहान जर तुम्हाला पीठ करायचं असेल तर त्याच्यात 1 नंबर जाळी दिले. जाळीवरती नंबर दिलेला आहे. गहू, उडदाची डाळ आणि हळदी पावडर
अशी 2 नंबरची जाळी आपण टाकू शकता. जाळी नंबर 3 बाजरी, चना डाळ आणि बरेच चावल वगैरे असे बरेच प्रकारचे आपण त्यांच्या 3 नंबरच्या जाळीने करू शकता. 4थ्या नंबरच्या जाळीने गहू पण करू शकता. आता हळदी पावडर असेल त्याच्यामध्ये काय 5 नंबरची जाळी आहे, आपण ते खारीक वगैरे म्हणतो. आणि त्यानंतर खोबरं वगैरे असेल. आता खोबऱ्याचा आपण डेमो घेणार आहे. खोबरं ज्यावेळेस टाकायचंय त्यावेळेस आपल्याला टोकरी लावायचे. मोठं मोठं काय असेल तर त्यावेळेस टोकरी लावायचे. धान्य असेल तर आपल्याला ह्याच्यात टाकायचंय. तर अशा टोटल 6 जाळ्या दिलेत. आता ह्या 6 जाळ्याचे तुम्हाला पूर्ण माहिती दिलेली आहे. पूर्ण ह्याची सूचना वगैरे काय असेल ते पूर्ण वाचून बघायचे. तर आता बघूया आपण. आता हे 5 नंबर ज्याप्रमाणे आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे 5 नंबर आपण ही जाळी टाकणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला हे टोपण आहे ते पूर्णपणे असं पॅक करून घ्यायचं आहे. तर हे पूर्ण पॅक करून घेतल्यानंतर हे जे बटन आहे हे बटन आपल्याला पहिल्यांदा काढून ठेवायचं आहे. कारण हे बटन आपण नाही काढलं तर सॉरी हे बटन आपल्याला ह्याच्यामध्ये आपल्याला टाकून ठेवायचं आहे. कुठं तर या ठिकाणी असं टाकायचं आहे. हे का टाकायचं आहे तर इथं सेन्सर आहे. तर आपल्याला बाहेरचं जर ज्यावेळेस आपल्याला हे सिस्टम चालवायचं आहे त्यावेळेस आपल्याला बाहेर जोडण्यासाठी ज्यावेळेस पिठा असेल तुमचं दळण असेल त्यावेळेस हे काढायचं आणि दळण टाकायचं आहे. त्यावेळेस आपल्याला ही प्लेट काढून ठेवायची. त्यानंतर आपल्याला हे बाहेरची टोकरी बसवून घ्यायची. बाहेरची टोकरी अशी खाचीमध्ये बसते. त्यानंतर आपल्याला मशीनचं बटन ऑन करायचंय. फुल्ली ऑटोमॅटिक असल्यामुळे मशीन चालू होणार आहे. मित्रांनो आता आपली लाईट गेली होती त्यामुळे आपण आता हे मशीन जोडलेले आहे. तर याच्यामध्ये आपण आता खोबरं टाकणार आहे. तर जर समजा तुमचं खोबरं मोठं वगैरे असेल तर अशा प्रकारे आपल्याला टाकायचं. खोबरं एवढं मोठं आहे तर यामध्ये आपण बघू शकता कशा प्रकारे टाकायचं. तर असं जर मोठं जास्त असेल तर थोड्या थोड्या प्रमाणात खोबरं आपल्याला टाकायचं आहे. हे बघू शकता थोडं बारीक बारीक करून टाकायचं आहे. आणि शक्यतो खोबरं वाळलेलं असायला पाहिजे. आता बघू शकता किती फास्ट आपलं काम झालंय आणि खोबरं बारीक झालंय का नाही हे पण आपण चेक करणार आहे. आपण लाईट गेली होती जनरेटर चालू केलं होतं. जनरेटरवरती आपली गिरणी चालू होती आणि याच्यामध्ये जाळीमध्ये बघा अजून सुद्धा आपलं व्हील फिरत आहे आणि आता ते व्हील फिरायचं बंद झालेलं आहे. थोडस खोबरं ओलं होतं त्या कारणानं आपल्याला हे थोडं लागलेलं आहे. बघू शकता डब्यामध्ये कशा प्रकारे झाले बघूया. तर डब्यामध्ये अशा प्रकारे खोबरं बारीक झालेलं आहे. एकदम बारीक झालंय. जरा वर घे. एकदम म्हणजे एकदम बारीक झाले. पिठासारखं झालेलं. कसं झालंय ह्याला हे डिकोडा तयार होईल होणार आहे. डिकोडा तयार
आता सध्या जर तुम्ही असं लाडू केला तर ह्याचा लाडू तयार होईल, एवढं बारीक झालंय. एकदम पिठासारखं मऊ झाले. तर मित्रांनो बघा, अशा प्रकारची जर आपल्याला मशीन पाहिजे असेल तर नक्की नवक्रांती ॲग्रो पंढरपूरमध्ये 2 HP मध्ये आणि 3 HP मध्ये अवेलेबल आहे. आणि जर पाहिजे असेल तर नक्की भेटा नवक्रांती ॲग्रो पंढरपूर. धन्यवाद. रामकृष्ण हरी.